नमस्कार, मी विक्रांत. एव्हाना माझी तुम्हाला ओळख झाली असेल. 19 एप्रिलला माझं आणि स्वानंदीचं लग्न झालं. त्यानंतर तुमचे भरपूर मेसेजेस आले शुभेच्छांचे, अभिनंदनाच्या कमेंट्स आल्या. तुमचं हे प्रेम अजूनही आमच्यापर्यंत पोहोचतंय आणि ते असंच पोहोचत राहो. साधारण 3 वर्षापूर्वी स्वानंदी आणि मी असं दोघांनी मिळून आपल्या चॅनलला सुरुवात केली. बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स असायच्या की ब्लॉग खूप सुंदर पद्धतीनं शूट केले आहेत, ब्लॉगचं कॅमेरावर खूप सुंदर आहे. आणि बऱ्याच वेळेला अशाही कमेंट्स असायच्या की ब्लॉगचं लिखाण सुंदर आहे, लिखाणाचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स असायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारायचात तो म्हणजे कॅमेराच्या पाठीमागे कोण आहे ते दाखव. तर अर्थातच स्वानंदीचे आईवडील कॅमेराच्या पाठीमागे असायचे, कधी कधी स्वानंदी असायची. पण हे तिघे कॅमेराच्या समोर म्हणजे ब्लॉगमध्येही येऊन गेलेले आहेत. मी मात्र आज पहिल्यांदा कॅमेरा समोर आहे आणि स्वानंदी कॅमेराच्या पाठीमागे आहे. लग्न झाल्यापासून अशा कमेंट्स येत आहेत की स्वानंदीचे कोकणातले ब्लॉग्स होणार बंद. काय ग, खरं आहे का हे? छे, कसं शक्य आहे? उलट दुप्पट जोमाने कोकणातले व्लॉग्स येतील आणि त्यात भर म्हणजे विदर्भातले सुद्धा व्लॉग येतील. तर आता ब्लॉगला सुरुवात करूया. मी कॅमेराच्या मागे जातो, स्वानंदी कॅमेराच्या समोर येईल, म्हणजे आपलं नेहमीसारखं. लग्नानंतरच्या पहिल्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्लॉग आला नव्हता आणि अनेकांचे मेसेज येत होते की स्वानंदी व्लॉग येणार की नाही, किंवा प्रवासादरम्यान जे लोक भेटले त्यांनी विचारलं की कधी येणार आहे स्वानंदी व्लॉग. तर अर्थात 19 एप्रिलला आमचं लग्न झालं. अगदी जवळच्या मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही लग्न केलं आणि ठरवून असं नाही, पण स्वभावात असल्यामुळं ते साधेपणाने पारंपरिक पद्धतीने आम्ही केलं. आणि अर्थात त्यानंतर मी माझ्या सासरी गेले, म्हणजे अकोल्याला आम्ही गेलो होतो. त्यानंतर तिथल्या नवीन नातेवाईकांच्या गाठीभेटी झाल्या, पूजा झाल्या, त्यानंतर देवदर्शनं झाली आणि त्यामुळे त्यानंतर आता आम्ही अगदी 2-3 दिवसापूर्वी कोकणात आलेलो आहे आणि आता इकडची देवदर्शनं, पूजा हे सगळं व्हायचं आहे. तर आजपासून खऱ्या अर्थाने आपल्या आता व्लॉग्सना सुरुवात होते आहे. घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर ते म्हणजे आम्ही दोघंही गोठ्यात गेलो, सगळ्या गुरांना आमच्या भेटलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमराईमध्ये फेरफटका मारला. कारण लग्नाच्या आधी जेव्हा मी इथे होते तर तेव्हा झाडावरती कैऱ्या होत्या आणि आता आम्ही दोघं इथे परत आलेलो आहोत. तर आता आंबे तयार झालेले आहेत, अगदी उतरवायला झालेले आहेत. यंदा आंबे कमी आहेत आणि नेमका काल खूप पाऊस झाला, अगदी गडगडाटासह भरपूर पाऊस झाला. आजही आत्ता मळभ आहे. तर जे आंबे आता काढायला झालेले आहेत तर बाबा म्हणला की यंदा तुम्ही दोघांनी आंबे उतरवा. त्यामुळे आता आम्ही थोड्या वेळात आंबे उतरवू झाडावरून.
काल मुसळधार गडगडाटी पाऊस पडला आणि कालच्या पावसानंतर आज आणखीनच गरमा वाढलेला आहे, भरपूर तापलेला आहे. तर बाबाने मस्त थंडगार पन्ह बनवलेला आहे, आता पिऊन घेते ब्रेक मध्ये. इथे एक झाड आहे जे उंचीलाही छोटं आहे आणि त्याची एक फांदी गेल्या वर्षी पडली होती, तरीही या झाडाला इतके आंबे लगडलेले आहेत आणि अगदी हाताला येणारे आंबे आहेत, तुम्ही बघत असाल. तर मी आता हे काढून घेते. एवढं मोठं फळ आहे बघा, हा माझ्यासाठी ठेवणार मी. बाबाने आंब्याचा पहिला लॉट काढलेला होता, आता हा दुसरा लॉट आम्ही काढतो आहे. मी आणि विक्रांतने हे आंबे काढलेले आहेत, अजून 2-3 झाडाचे काढायचे आहेत. माणूस जरा नवीन आहे यंदा, त्यामुळं आंबे ठीकठाक काढलेत, कारण मी होते सांगायला, मीच काढलेत जास्ती करून. हा आमचा कलमी रत्नागिरी हापूस आंबा आहे, तुम्ही फळाचा आकार बघू शकता. तर इतका मस्त सुगंध येतोय ना, हा हा जबरदस्त. आणखीन 2-3 झाडावरचे काढायचे आहेत, पण आम्ही झाडावर चढून काढत नाहीये, कारण कालच रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे. गेले 2-3 दिवस पाऊस पडतो आहे, त्यामुळं झाडावरती थोडं पाय सरकू शकतो, शेवाळं असतं. त्यामुळं शक्यतो घडानं बाहेरच्या बाजूनच आम्ही आंबे आता उतरवून घेतोय. मात्र एक झाड आहे जिथे मी आता वरती चढणार आहे, तिथे खाली आमची सितू थांबलेली आहे. तर चला आता त्या झाडावरचे आंबे काढूयात. सितू वर जाते काय? पडले तर पाठीवरती घे, मला कॅच कर. काटे नको, गुदगुले होतात. आंबा पाहिजे? हा हा आंबा आंबा पाहिजे काय? हे रायवळ आंबे आहे, हे आम्ही पण खातो आणि आता सगळी गुरं इकडे बघतायत, त्यामुळे रोज त्यांना मी एक एक आंबा पडलेला देत असते. तर सालं काढून छोट्यांना आणि कोळी वगैरे गीर आणि म्हैस कोळी सकट खातात आणि नंतर कोळी टाकून देतात. तर त्यांच्यासाठी आता हे घेऊन जाते. लहान असताना भरपूर खायचो आम्ही रायवळ.
दे ना तुम्हाला पण, आधी मी खाते. हा हा, काय आंबट गोळ्या. वाव, हे बघा मस्त रसरशीत आंबा आहे. देते 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 देते. हवंय होय, हवंय. देते हा. दर ये. हळू खा, कोय टाकून दे नंतर. तो आले आमचं आलं, काढू दे. कोय खाणार आहेस? कोय पण खाशील का? आधी आधी येतो. कोय खाशील? खाली तिकडून 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 तिकडून. ऐक आहे. संपला संपला. या व्लॉगचं नाव जरी नवीन आयुष्याला सुरुवात असं असलं तरीही आपलं आयुष्य जिथे गेलेलं आहे त्या जागेला विसरून कसं चालेल ना. आपली मुळं जेव्हा घट्ट असतात तेव्हाच आपला विकास जास्ती जोमाने होऊ शकतो. बरोबर ना? हो, अगदी खरं आहे. चला, तांबे आत घेऊन जाऊयात आणि आढीला लावायचं काम तुझं आहे बरं का. ठीक आहे. चला.